नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं थिंकर्स थ्रू PYQ आपल्या या सिरीजमध्ये. दुर्खिम आजचे थिंकर आहेत. प्रश्न बघा, प्रश्न तुम्हाला विचारलाय ॲनोमी किंवा प्रमाणक शून्यतेविषयी. इथे प्रमाणक शून्यता किंवा नियमन शून्यता हे दोघांपैकी कुठलेही शब्द घेऊ शकतो आपण. दुर्खिमचा प्रमाणक शून्यतेविषयीचा विचार हा इतर मॅक्स वेबर किंवा इतर विचारवंतांपेक्षा नक्कीच वेगळा आहे. इतर विचारवंतांना असं वाटतं की प्रमाणक शून्यता म्हणजे नियमनांचा अभाव. समाजात जी मानकं असतात, नियमनं असतात, त्यांचा जेव्हा अभाव निर्माण होतो तेव्हा त्याला प्रमाणक शून्यता म्हणतात. पण दुर्खिमचा हा विचार नाही. दुर्खिम म्हणतात की जेव्हा खूप साऱ्या नियमनांचं सहअस्तित्व निर्माण होतं तेव्हा प्रमाणक शून्यता निर्माण होते. मग हे कधी होतं? तर जसं की दुर्खिम म्हणतो की जेव्हा अराजकतेचा कालखंड होता युरोपात आणि ह्या फ्रेंच राज्यक्रांती असेल किंवा औद्योगिक क्रांती असेल त्याच्यामुळे जी युरोपात अराजकता निर्माण झाली होती, त्या अराजकतेमध्ये एकापेक्षा बहुविध नियम एकाच वेळेस अस्तित्वात होते आणि त्यामुळे व्यक्तींना किंवा समूहाला किंवा समाजाला कोणते नियम आत्मसात करायचे याच्याबद्दल निर्माण झालं होतं कन्फ्युजन आणि म्हणून निर्माण होते तुमची प्रमाणक शून्यतेची परिस्थिती. आणि मग ही प्रमाणक शून्यतेची परिस्थिती काही ठराविक व्यक्तींना किंवा समूहाला अल्पावधीत फायदेशीर असू शकते, परंतु दीर्घ काळासाठी ही समुदायाला किंवा समाजाला ही बाधकच असते. तर अशा या प्रमाणक शून्यतेला उत्तर म्हणून दुर्खिमने सांगितलं की सामाजिक ऐक्य तुम्ही साध्य केलं पाहिजे आणि मग सामाजिक ऐक्य साध्य करण्यासाठी धर्म आणि श्रमविभागणी याची संकल्पना दुर्खिमने दिली. त्या संकल्पना मी ऑलरेडी कव्हर केल्या आहेत. आय होप तुम्ही त्या बघितल्या असतील. थँक्यू सो मच.